रेवदंडा येथील समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतलेल्या फेरारीला बैलगाडीच्या सहाय्याने बाहेर काढल्याची घटना सोमवारी समोर आली होती। या प्रकरणाची दखल घेऊन रायगड पोलिसांनी फेरारी चालकाविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। समुद्र किनाऱ्यावर बेदरकारपणे वाहन चालवून पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। फेरारी कंपनीची कॅलिफोर्निया कार वाहन चालकांच्या अतिउत्साहामुळे रेवदंडा समुद्र किनाऱ्यावर वाळूत रुतली। वाळूत रुतलेल्या फेरारीला स्थानिकांनी बैलगाडीच्या मदतीने अलगद बाहेर काढलं। या घटनेची चित्रफीत समाज माध्यमांवर व्हायरल झाली। या प्रकरणाची गंभीर दखल घेत आज पोलिसांनी फेरारी चालकाचा शोध सुरू केला। समुद्र किनाऱ्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर फेरारी चालक बेदरकारपणे समुद्र किनाऱ्यावर गाडी चालवत असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। यावेळी तिथे असलेल्या पर्यटकांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता होती। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गाडी नंबरचा शोध घेऊन वाहन चालकाचा शोध घेतला। तेव्हा ही फेरारी गाडी संभाजीनगरातील अभिषेक जुगल किशोर तापडिया यांच्या नावावर असल्याचं तपासात समोर आलं। त्यानंतर पोलिसांनी वाहन चालकाविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता मोटर वाहन कायद्यातील कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले या प्रकरणाचा तपास करत आहेत। पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद लुटताना इतरांचे जीव धोक्यात येतील असं कृत्य करू नये असं आवाहन पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या प्रकरणानंतर केलं आहे। नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणावरती पर्यटक आलेले आहेत। अशातच 2 दिवसापूर्वी एक फेरारी कार आपल्याला रेवदंड्याच्या समुद्रकिनारी दिसून आली। ही कार बंद पडल्यामुळे ही कार नंतर बाहेर काढावी लागली। परवानगी नसताना नियम तोडून ही कार जी आहे यांनी बीचवरती प्रवेश केलेला होता आणि यांनी त्या ठिकाणी जे पर्यटक आहेत त्यांच्या जीवितास धोका उत्पन्न होईल अशी स्थिती निर्माण केलेली होती। म्हणून या कार चालकाच्या विरोधामध्ये BNS 125 प्रमाणे रेवदंडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद केलेला आहे आणि त्यांच्या विरोधामध्ये कारवाई करत आहोत। याद्वारे नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की कोणत्याही बीचवरती आपल्याला 4 चाकी किंवा दुचाकी वाहन घेऊन जाण्यास मनाई आहे। आपण बीचवरती जे पार्किंग लॉट्स आहेत त्या ठिकाणी आपण वाहन पार्क करावं, म्हणजे जेणेकरून बीचवरती जे लोक त्या ठिकाणी आनंद उत्सव साजरे करतायत त्यांना कुठलाही धोका उत्पन्न होणार नाही। वादळवारा लाईव्हसाठी धनंजय कवठेकर, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।